तर मंडळी, पनीरची भाजी करायची पद्धत प्रत्येकाच्या घरी वेगवेगळी असते. तर आज मी तुम्हाला आमची पद्धत शेअर करणार आहे. त्यासाठी मी सर्वात पहिल्यांदा एक पातेलं घेतले, थोडं तेल घातले, त्यामध्ये कांदा, टॅमॅटो, लाल सुकी मिरची, काजू, आलं लसूण, त्यानंतर काळी मिरी 5 ते 6, वेलदोडा 1, लाल सुकी मिरची आणि थोडंसं पाणी घालून ना चांगलं शिजवून घेतले 5-6 मिनटं आणि थंड करून मिक्सरला पेस्ट करून घेतले. त्यानंतर दुसऱ्या पातेल्यामध्ये थोडंसं तेल, त्यानंतर मग पनीर, लाल मिरची पूड, हळद घालून ते सुद्धा थोडं फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर मग त्याच पातेल्यामध्ये थोडं तेल तूप घालून जिरं घातले, तेजपत्ता घातले, त्यानंतर मग प्युरी आपली जी बनवून घेतलेली होती ती घातली आणि लाल मिरची पूडसुद्धा थोडं घालायचं आणि चिमूटभर हळद घालायचं आणि प्युरी चांगली 2-3 मिनटं शिजवून घ्यायची. त्यानंतर मग पनीर घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं आणि मग काय वरून गरम मसाला, कसुरी मेथी घालायची आणि मग सर्वात शेवटी जी आहे मलाई घालायची. आपल्याकडे घरी साठवलेली असते ना शाई, ती घालायची, कोथिंबीर घालायची. झाली तयार. आवडली तर पटकन सबस्क्राईब करा.